हा कार्यक्रम कोणता आहे, कुठं सुरू आहे आणि कशाबद्दल सुरू आहे हे मी डिटेलमध्ये तुम्हाला पुढं सांगणारच आहे. आणि त्याचे फायदे, तोटे आणि महत्त्व हे सुद्धा तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये कळेलच. त्यामुळं व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. हाय, हॅलो आणि नमस्कार. तर आज सकाळची सुरुवात ब्लॅक कॉफीनं झालेली आणि बाहेर तर बघताय तुम्ही हानीचा दंगा कसा सुरू आहे. का तर तिचा दुश्मन तिथं पुढ्यात उभारलेला, म्हणून ही इकडून तिला भुकत होती. त्या बिचाऱ्यानं काय केलंय काय माहीत नाही, पण ही त्याला बघितलं की भुकायला सुरूच करते. आणि तो व्हिडिओ कोणता होता हे मी तुम्हाला पुढंच सांगतेच. आज होता संडे आणि त्यात मम्मी पण नव्हती घरी, त्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर होती. आणि जबाबदारी म्हटल्यावर टेन्शन तर येणारच ना. त्यातनं मला उठायला झालेला लेट आणि आज रविवार म्हटल्यावर हेअर वॉश डे होता. मग काय पटापटा आवरून घेतलं आणि दारातलं लोटून काढून पाणी मारून रांगोळी काढली. नंतरनं आले आत स्किन केअर करायला. आता स्किन केअर काही सगळं दाखवत नाही. त्याच्यानंतरनं मला पूजा पण करायची होती. आज होती पौर्णिमा, म्हणून ठरवलं की घासून छान अशी पूजा करावी. देव खुश होतात की नाही काय माहीत नाही, पण मम्मी तर खुश झाली सगळं आवरलेलं बघून. बरंच काही ठरवलेलं की मम्मी यायच्या आधी सगळं जेवण वगैरे आवरून घ्यायचं, पण तसं काही झालं नाही. ही अशी छान पूजा करून घेतली आणि इथं जरा मी माझं स्वतःलाच बघत होते. कधी नव्हे ते मी छान दिसत होते ना, म्हणून. तेवढ्यात मम्मी आली आणि मम्मीसोबत येताना नाश्ता घेऊन आलेली आणि मला तिथं काय काय घडलं हे सगळं सांगत होती. आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघूच शकताय. तर आज होता कुंकुमार्चन सोहळा, जो की कोल्हापूरमधला सगळ्यात मोठा सोहळा असतो आणि त्यासाठी मम्मी पण गेलेली. मी काय गेले नाही, कारण मला उठायला आधीच लेट झालेलं आणि मम्मी सकाळी 4 वाजता गेली होती. त्यामुळे मी काय गेले नाही आणि मी ठरवलेलं की घरातलं सगळं मम्मी यायच्या आधी आवरून घ्यायचं, पण तसं काय ते झालंच नाही. मग काय मम्मीला सांगितलेलं फोटो वगैरे घेऊन ये म्हणून. मग तिनं असे छान फोटो वगैरे काढलेले तिच्या मैत्रिणींसोबत वगैरे. ते इथं मी तुम्हाला शेअर केलेत. आणि तिला काय काय गिफ्ट मिळालेलं हे ती मला दाखवत होती. तर इथं कुंकू आहे, महालक्ष्मीचं एक पुस्तक आहे आणि त्यामध्ये ऑलिव्हियाचं सगळं असं किट मिळालं होतं. ट्रॅव्हलिंग फ्री किट आहे ते. त्यामध्ये फेसवॉश, शॅम्पू, कंडिशनर, सनस्क्रीन असं सगळं काही होतं. आणि गिफ्ट म्हणून छोटी घंटी पण दिली होती. त्याच्यानंतर लागलो जेवणाला. आता ठरवलं म्हटल्यावर करायला तर पाहिजेत ना सगळ्या गोष्टी. मग आधी पीठ मळून घेतलं आणि आज 3 प्रकारच्या भाज्या होत्या. आज होती पोळ्याची पौर्णिमा, त्यामुळं सगळ्यांच्या घरात तर पोळ्या असणारच आहेत. तर सोबतच वरण, वांगं, बटाट्याची भाजी आणि मेथीची भाजी, कढी, वडी हे सगळंच असणार आहे. आता कोण कोण डोंगराला जाते हे त्यांना माहितीच असेल की हे सगळं करायला लागतं ते आज. मग काय लागलो तयारीला. पहिला फोडणी टाकून घेतल्या सगळ्या भाज्या. सोबत मम्मी पण होती, त्यामुळे एवढं काही लोड झालं नाही. मम्मीनं सगळं आवरावर करून घेतलेली बाकीची आणि सोबत मला जेवणात पण मदत करत होती. म्हणजे कांदा वगैरे चिरून तिनंच दिलं होतं सगळं. मग छान अशी सगळी भाजी वगैरे करून घेतली आणि मम्मीला म्हटलं तू बाकीचं आवर आणि मी जेवण करते. तुम्हाला जेवण करायला आवडतं का, बाकीची घरातली कामं करायला आवडतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला तसं बघायला गेलं तर जेवण करायला जास्त काही आवडत नाही, पण कधी तर मूड असला तरच मी जेवण करते. तर आज आहे पोळ्याची पौर्णिमा. तुमच्या घरी पण पोळ्या केल्यात का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तशा तर पोळ्या मम्मीनंच केल्यात. आता पोळ्या म्हटल्यावर बटाट्याची भाजी तर असणारच ना. मग इथं मी बटाट्याची भाजी करत आहे आणि सोबत तुम्हाला कुंकुमार्चन पूजा कशी करतात हे सांगते. कुंकुमार्चन पूजा हा देवीच्या पूजेचा एक पवित्र विधी आहे, ज्यामध्ये श्रीयंत्र किंवा देवीच्या मूर्तीवर 108 किंवा 1008 नावाचा जप करत कुंकू वाहिले जाते. अनुष्ठान शुक्रवार, नवरात्री किंवा पौर्णिमेला हे केले जाते. याद्वारे सुख, समृद्धी, आरोग्य आणि मानसिक शांती प्राप्त होते. आता पूजेची पद्धत कशी असते तर देवीची प्रतिमा किंवा यंत्र असतं, त्यावरती अंगठा, तर्जनी आणि मधल्या बोटांनी करंगळीचा वापर न करता कुंकू अर्पण केले जाते. तर पूजा करताना मंत्र कोणता म्हणतात तर ललिता सहस्त्रनाम किंवा दुर्गा सप्तशती मधील मंत्राचा जप केला जातो. या पूजेचे फायदे सुद्धा खूप आहेत.
जसं की घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता येते आणि कुटुंबाचे कल्याण होते. तर या पूजेला कुंकूच का वापरतात? तर कुंकवामध्ये शक्तितत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे विशेषतः ह्या पूजेला कुंकू वापरले जाते. तुम्ही सुद्धा केलं आहे का कधी कुंकुमार्चन? तर केला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजच्या कुंकुमार्चनला जर तुम्ही पण गेला असाल तर कमेंटमध्ये मला सांगा की आज मी पण गेलेले म्हणून. तर या ठिकाणी माझी बटाट्याची भाजीसुद्धा झालेली आहे आणि छान पद्धतीनं वरण वांगं, मेथीची भाजी आणि बटाट्याची भाजी मी करून घेतली. त्याच्यानंतर चपात्या करून घेतल्या, कारण बाबा आणि आदित्य पोळी खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी सेपरेट चपाती करायला लागते. तुमच्या घरात पण असं कोण आहे का की जे पोळी खात नसेल? मग छान असा नैवेद्याचं ताट भरलं आणि देवाला सगळीकडं नैवेद्य वगैरे दाखवला. त्याच्यानंतरनं जरा दुपारची झोप घेतली आणि संध्याकाळी टेरेसवर आलेले आणि चांदमामा असा काहीतरी छान दिसत होता. मग म्हटलं जरा शूट घेऊया. मग कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.